जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। पायापाची वाडीच्या प्राचीन मंदिरात आज दर्शनाला गर्दी। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पूर्वेला असलेल्या पायापाची वाडी या गावात प्राचीन नागदेवतेचे मंदिर आहे। त्याला प्राचीन काळापासून पायापा असे म्हटले जाते। त्याच अनुषंगाने गावाला पायापाची वाडी असे म्हणतात, असे येथील भक्तांनी सांगितले। आज नागपंचमीला पायापाची वाडी येथे मिरज पूर्व भागातील अनेक गावातील महिला व नागरिक येथे नागदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी येतात। मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप निर्माण होते। भेळचे गाडे, नारळ विक्रेते, त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थ विक्रेते या ठिकाणी येत असतात। भाविक लोक दर्शनानंतर येथील प्रसाद व खाद्यपदार्थ घेत असतात। त्यामुळे येथे दरवर्षी नागपंचमीला दर्शनासाठी मोठी गर्दी होते। हे पूर्व भागातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले। पंचलिंग यात्रा कमिटी व पंचलिंग तरुण मंडळ यात्रेचे नेटके नियोजन करतात। जागृत जनमत न्यूजसाठी पायापाची वाडीहून संपादक विनोद पाटील। नमस्कार। मिरज तालुक्यातील पायापाची गावे फार प्राचीन काळी अभयारण्यातील पंचलिंग मंदिर हे नावानं पायापा या नावानं मंदिर स्थापन झालेलं आहे। येसोबा ख्रिश्चनच्या अगदी पदमप्रशाने हे मंदिर स्थापन झालेलं आहे। या मंदिरात पूर्वीपासून भाविक भक्त हे नागपंचमी दिवशी अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। इथं परंपरा आहे की एक नारळ फोडून प्राचीन काळापासून वाळू नेली जाते आणि वाळू परत कधी रानात टाकली जाते। या वाळूचा उपयोग म्हणजे साप वगैरे येत नाही घरी, ही पहिल्यापासून परंपरा आहे। इथं या मंदिरात पायापा या नावानं प्रसिद्ध आहे। खंडेराजुरी, कुटकुळी, डोंगरवाडी अशा असंख्य गावातून मिरज पूर्व भागातील सर्व गावातून पब्लिक येऊन एक नारळ फोडून इथून वाळू घेऊन जाते।